नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी नवीन अपडेट म्हणजेच महत्त्वाची अपडेट। महाराष्ट्रातील 2 नव्या रेल्वे महामार्गाची घोषणा, शेतकऱ्यांना होणार फायदा, केंद्र सरकारचा दावा। केंद्र सरकारने नैसर्गिक शेती मिशनसाठी सोमवारी महत्त्वाचा निर्णय घेतला। या मिशनसाठी 2481 कोटी रुपयाचा खर्चाला मंजुरी दिली। केंद्र सरकारने सोमवारी नैसर्गिक शेती मिशनबाबत निर्णय घेतला होता। या पाठोपाठ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून 2 नव्या मार्गाची घोषणा केली। याबाबत माहिती केंद्रीय रेल्वे माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रिकल्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। भवन येथे माध्यमांशी संवाद साधला। यावेळी ते बोलले, 3 रेल्वे महामार्गासाठी 7,927 कोटी। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली। यावेळी कॅबिनेट ऑन इकॉनॉमिक अफेअर्स CCE कडून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील नव्या 3 रेल्वे मार्गांना मंजुरी दिल्याची माहिती आली। या रेल्वे महामार्गांना पूर्ण करण्यासाठी 7,927 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे असून या 2 रेल्वे महामार्ग महाराष्ट्रातील असल्याची माहिती दिली होती। महाराष्ट्रातील 2 रेल्वे मार्ग उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बालगण, कळवण, देवळा प्रदेशाचा उत्तर प्रदेशाच्या पूर्वेकडून प्रदेशाची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जळगाव मनमाड चौथा मार्ग महत्त्वाचा ठरणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे। तसेच या रेल्वे महामार्गांना मंजुरी मिळाल्यामुळे या महामार्गावरून होणाऱ्या मालवाहतूक आणि प्रवास वाहतुकीला आता चालना मिळेल, तसेच स्थानिक रोजगार निर्मिती, पर्यटन वाढेल, असा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला। तर रेल्वेने मंजुरी दिलेल्या 3 प्रकल्पाचा 375 किलोमीटरच्या मल्टी ट्रेनिक प्रकल्पांतर्गत जळगाव मनमाड चौथा रेल्वे महामार्ग, 160 किलोमीटर भुसावळ ते खंडवा तिसरे आणि चौथा रेल्वे महामार्ग, 131 किलोमीटर आणि प्रयागराज ते मणिकपूर तिसरा रेल्वे महामार्ग, 84 किलोमीटर समावेश आहे। मनमाड ते जळगाव जवळ दरम्यान 160 किमी लांबीची चौथी रेल्वे लाईन टाकली जाणार असून यासाठी 2,733 कोटीचा खर्च होणार आहे। तर भुसावळ ते खंडवा महामार्गावर 131 किमी लांबीची तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन टाकली जाणार आहे। या महामार्गासाठी 3,514 कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। मल्टी ट्रेनिक प्रकल्प 4 वर्षात पूर्ण होणार। महाराष्ट्रासह 3 राज्यातून हा रेल्वे महामार्ग जाणार असून शेतकऱ्यांच्या मालाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मदत मिळणार आहे। तर हा प्रकल्प पुढील 4 वर्षात पूर्ण होईल असाही आश्वासन त्यांनी व्यक्त केले। नैसर्गिक शेती मिशनला मंजुरी दरम्यान केंद्र सरकारने मंगळवारी शेती मिशनबाबत निर्णय घेतला। मिशन अंतर्गत पुढील 2 वर्षात नैसर्गिक शेतीचे 15,000 कल्चर उभारण्यात येणार असून यासाठी 2,481 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। नैसर्गिक शेती मिशनमधून देशासाठी 1 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असून 7.5 लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती जाईल, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।